नमस्कार मंडळी. तर आजचं चॅलेंज थोडंसं हटके आहे बरं का माहिती आहे? कारण ते माझ्या नवऱ्याने नाही, सासूने दिलेलं आहे. तर नागपंचमीच्या दिवशी माझ्या सासरी असे काही रूल्स फॉलो करूनच जेवण बनवलं जातं. तर सगळ्यात पहिला रूल हा आहे की तवा वापरायचा नाही, कढई वापरायची नाही, चाकू वापरायचा नाही. तवा कोणत्याही प्रकारचं रोस्टिंग करण्यासाठी सुद्धा नाही, तेल गरम करायचं नाही, डीप फ्राय नाही, फोडणी नाही, दोन्हीसाठी नाही. चाकू वापरायचा नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं कटिंगसाठी काही चॉपर किंवा विळी असं काहीच वापरायचं नाही. अगदी ग्लास, वाटी वगैरे ह्या गोष्टीसुद्धा वापरायच्या नाही आहेत. तर आता ह्या सर्व रूल्समध्ये बसेल असं एक्झॅक्टली मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी आदल्या दिवशी रात्री मी अर्धा इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट करून 3 टेबलस्पून तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता हे वाटण आणि काही ड्राय स्पायसेस टाकून एक छान तडका तयार करून ठेवला होता, जो मी वाटीत ठेवून त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिला, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरता येईल. कारण मला दुसऱ्या दिवशी त्याच्यात तडका द्यायचा नाही आहे, कारण तेलच गरम करायचं नाही आहे आणि कोथिंबीर चिरायची नाही, कारण आपल्याला चाकूच वापरायचा नाही आहे. तर हा तडका मी एका वाटीत भरून त्याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवला. सोबतच चिरलेली कोथिंबीरही ठेवली. आता दुसऱ्या दिवशी तूर डाळ 3 टेबलस्पून, 2 टेबलस्पून इतकी मूग डाळ आणि 1 टेबलस्पून इतकी मसूर डाळ, अशा 3 डाळी मिक्स करून मी डाळ शिजवून घेते. छान धुवून तिच्यामध्ये हळद आणि कच्चं तेल गरम नाही करायचं आहे ना आपल्याला, तर आपण 1 टेबलस्पून इतकं कच्चं तेल त्यामध्ये टाकायचं आहे आणि ही छान 3 शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही एक डाळ वापरली तरी चालेल. मी हे प्रमाण तुम्हाला 2 माणसांसाठी सांगते. तर त्यासाठी 2 चपात्या मळण्यासाठी जितकं लागेल तितकं मीठ आणि 1 वाटी पीठ घेऊन मी ते छान पाणी टाकून घट्टसर गोळा करून घेतला आहे. तर ह्या गोळ्याला आपण तेल लावून एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायचं आहे. त्यानंतर पीठ किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेल लावून त्याची छान पातळशी किंवा मीडियम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे. ती लाटल्यानंतर तिचे आपण हाताने तुकडे करायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी लहान लहान साईजच्या पुऱ्या लाटल्यात तरी चालेल, पण हे वेळ वाचवणारं काम होतं. डाळ आपली छान शिजली आहे, रवीने घोटून घ्यायची आहे. सर्व तयारी झाली आहे. तर आपण गॅसवरती आपण कुकरच तोच ठेवला आहे ज्यामध्ये आपली डाळ शिजवली. काल जो तडका बनवून ठेवला होता तो आपण त्यामध्ये ॲड केला आहे. त्यासोबत चिरलेली कोथिंबीर जी आदल्या दिवशीच चिरलेली होती ती आपण ॲड केली आहे. गरम पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर ज्या चकुल्या आपण करून ठेवल्या त्या हाताने तोडून त्या आपण ह्यामध्ये टाकायच्या आहेत. त्या शिजवण्यासाठी 10 मिनटं झाकून स्लो फ्लेमवरती शिजवून द्यायच्या आहेत. अधूनमधून ढवळत राहायचं आहे. खाली डाळीमुळे ती चिटकण्याची, करपण्याची शक्यता असते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. पाणी थोडंसं जास्तीचंच ठेवायचं आहे, जेणेकरून ते शिजल्यानंतर थोड्याशा आटतील आणि थंड होतील तशा त्या घट्ट होत जातात. तर तुम्ही यावरती तुपाची छानशी धार सोडून ही रेसिपी एन्जॉय करू शकता. तुमच्याकडेही नागपंचमीला असेच रूल्स फॉलो करून स्वयंपाक केला जातो का हे मला नक्की सांगा, आणि उत्तर हो असल्यास तुम्ही नेमकं काय आणि कसं बनवता तेही सांगा. आणि या व्यतिरिक्त ह्या सर्व रूल्समध्ये बसणारी आणखी कोणती रेसिपी तुम्हाला माहिती आहे ती सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण दरवर्षी नागपंचमीला सेम रेसिपी ट्राय करून मी सुद्धा बोर झाले.